विद्यार्थी हे उज्ज्वल भारताचं भविष्य आहे आणि आज भारत देशामध्ये ज्या नीटच्या परीक्षेचा जो पेपर फुटलेला आहे त्यामध्ये 22 निष्पाप विद्यार्थ्यांनी हा जीव गमावलेला आहे आणि ही फार दुःखद घटना आहे. आणि ह्याच्या अगोदर पेपर फुटलेले आहेत आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये या ठिकाणी हे शिक्षण मंत्री आहेत, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी तरुणांची इच्छा आहे. आजच महाराष्ट्राचे सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांना आतंकवादी दहशतवादी म्हणलेलं आहे. हे आतंक दहशत नसून हे उज्ज्वल भारताचं भविष्य आहे आणि कुठेतरी यांनी तरुणांची म्हणणं तरी मान्य करावं आणि सिस्टममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य होतं. ऑब्जेक्शन ये है कि नरेंद्र मोदी से हम लोग इस्तीफा मांग रहे हैं, एजुकेशन मिनिस्टर से हम लोग इस्तीफा मांग रहे हैं, पर कुछ हलचल ही नहीं हो रही है. जो हम यहाँ पे प्रोटेस्ट करने आ रहे हैं तो विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी आज आवाहन केलं होतं आणि त्याप्रमाणे संपूर्ण चेंबूरमध्ये सर्व विद्यार्थी तुम्हाला दिसत आहेत, त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे. आणि आज बघा पोलीस त्या ठिकाणी कशा पद्धतीने वागतात. कॅमेरा बघा, त्यांना संवेदनशील मार्गाने त्यांना समजावून सांगून त्यांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कोणीतरी येऊन त्यांना समजून सांगायला पाहिजे होतं. परंतु हा उद्रेक वाढत चाललाय देशामध्ये. लोकांच्या मनामध्ये राग आहे, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राग आहे आणि हा राग या ठिकाणी व्यक्त होताना दिसतोय. मला वाटतं या सरकारने गांभीर्याने आता तरी त्याचा विचार करावा. आणि काय राष्ट्र मागणी आहे हो, धर्मेंद्र प्रधान आहे, एक शिक्षण मंत्री गेला तर दुसराही आहे ना. आणि 18-20 दिवस ज्या वेळेला जंतर मंतरवर त्या ठिकाणी आंदोलन चालू होतं त्यावेळेला काय केलं त्यांनी, जायला पाहिजे होतं ना.